नमस्कार. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य कशी करायची? आज आपण अशाच एका अविश्वसनीय प्रवासाबद्दल बोलणार आहोत, मारुती सुझुकीच्या यशाच्या ब्लूप्रिंटबद्दल. कधी विचार केलाय की जे ध्येय अशक्य वाटतं त्याला सत्यात कसं उतरवायचं? हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कथेच्या मुळाशी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं मारुती सुझुकीच्या प्रवासात. ही फक्त एका कंपनीची गोष्ट नाहीये, अजिबात नाही. हा एक कृती आराखडा आहे, एक असा ब्लूप्रिंट आहे जो यशाचा मार्ग दाखवतो. चला तर मग कथेच्या पहिल्या टप्प्यात जाऊया. हा तो काळ होता जेव्हा हे ध्येय जवळपास अशक्यच वाटत होतं. भारताचा स्वतःचा ऑटोमोटिव्ह उद्योग उभा करणं म्हणजे हे एक स्वप्नच होतं खरं तर. समोर आव्हानांचा अक्षरशः डोंगर उभा होता. एकतर सरकारी कामांमधले अडथळे, मग परदेशी कंपनीसोबत काम करण्याबद्दल लोकांच्या मनात शंका, वरून पैसे आणि साधनं यांची प्रचंड कमतरता, आणि रस्ते वगैरे पायाभूत सुविधा तर नव्हत्याच. या सगळ्यामुळे हे ध्येय अशक्यच वाटत होतं. पण ही फक्त बाहेरची आव्हानं नव्हती. एक मोठं आव्हान आतूनही होतं, आणि ते म्हणजे दोन वेगवेगळ्या कार्यसंस्कृतींना एकत्र आणणं. एका बाजूला जपानची कार्यपद्धती जी प्रक्रिया आणि शिस्तीवर चालते, आणि दुसऱ्या बाजूला आपली भारतीय कार्यशैली जी गरजेनुसार बदल आणि लवचिकतेवर भर देते. या दोन टोकांच्या विचारसरणींना एकत्र आणणं हे काही सोपं काम नव्हतं. मग प्रश्न असा आहे की या सगळ्यावर मात केली कशी गेली? याचं उत्तर आहे मारुती सुझुकी ब्लूप्रिंट. त्यांनी त्यांच्या सगळ्या रणनीतींना एका स्पष्ट आराखड्यात मांडलं, जो आज आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकतो. तर या ब्लूप्रिंटचे मुख्य आधारस्तंभ काय होते? पहिली गोष्ट, एक नवीन विचार करण्याची पद्धत. दुसरी, ग्राहकाला सगळ्यात जास्त महत्त्व देणं. तिसरी, एकत्र मिळून काम करणं. चौथी, भविष्याचा विचार करून सिस्टम्स तयार करणं. आणि पाचवी म्हणजे स्थानिक पातळीवर क्षमता वाढवणं. आता यातल्या काही महत्त्वाच्या तत्वांना आपण जरा जवळून समजून घेऊया. या ब्लूप्रिंटचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया तो होता मानसिकतेतला बदल. त्यांनी काय केलं? भांडवलाची कमतरता असो किंवा नियमांचे अडथळे, याकडे त्यांनी समस्या म्हणून पाहिलंच नाही. उलट याच मर्यादांना त्यांनी नवनिर्मितीची म्हणजे इनोव्हेशनची एक संधी मानलं, आणि यामुळेच कमी खर्चात उत्तम उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. आता येऊया दुसऱ्या महत्त्वाच्या तत्वाकडे, आणि ते होतं ग्राहकांप्रती एक प्रकारची संपूर्ण शिस्त. मारुतीने हे पक्क ओळखलं होतं की बाजारात टिकायचं असेल तर ग्राहकाचा विश्वास जिंकलाच पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी 3 गोष्टींवर फोकस केला: गाडीची उत्तम गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि गाडी विकल्यानंतर मिळणारी विश्वासार्ह सेवा. याचमुळे मारुती एक असा ब्रँड बनला ज्यावर लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. आणि तिसरं तत्व जे भविष्याचा विचार करणारं होतं ते म्हणजे स्केलेबल सिस्टम्स तयार करणं. आता याचा अर्थ काय? तर फक्त आजचा विचार करून निर्णय घ्यायचे नाहीत. मारुतीने अशा प्रक्रिया, अशा सिस्टम्स बनवल्या की जसजशी कंपनी मोठी होईल तसतशा त्या सिस्टमसुद्धा वाढू शकतील. प्रत्येक कामासाठी एक ठरलेली पद्धत होती, आणि त्यामुळे काय झालं? कार्यक्षमता आणि पारदर्शकता आपोआपच वाढली. पण ऐका, या कथेचा प्रभाव फक्त एका कंपनीपुरता मर्यादित नव्हता. नाही, तो संपूर्ण देशावर झाला. यातून शिकण्यासारखा सगळ्यात मोठा धडा कोणता असेल तर तो हा आहे की आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये यश मिळवायचं असेल तर दुसऱ्यांची नक्कल करून चालत नाही. यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपल्या स्थानिक मर्यादा आणि गरजा समजून घेतो आणि त्यानुसार नवीन उपाय शोधून काढतो. या संपूर्ण प्रवासाचं सार खरं तर या एका विचारात दडलं आहे, तो म्हणजे दूरदृष्टी, अनुकूलता आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीने सर्वात मोठी आव्हाने सुद्धा यशाचे मैलाचे दगड बनू शकतात. आणि म्हणूनच मारुती सुझुकीचा हा प्रवास फक्त एका कंपनीच्या यशापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो उद्योगाच्या माध्यमातून देशाचा विकास कसा करायचा याचा एक आदर्श ब्लूप्रिंट बनला. आता जाता जाता एक विचार मनात येतो. मारुतीने दाखवलेला हा मार्ग, हा जो ब्लूप्रिंट आहे, तो आजच्या काळातल्या कोणत्या मोठ्या आणि अशक्य वाटणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वापरता येईल यावर नक्की विचार व्हायला हवा.